नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत कलेजी फ्राय, चिकन कलेजी फ्राय. त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो फ्रेश कलेजी घेतलेली आहे अशा पद्धतीची आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्या लागून इथे हार्ट असतात, हार्टची पीसेस ते मी वेगळे केले आहेत आणि काही पेठा घेतलेला आहे. ह्याचा वेगळा मसाला तयार करणार आहे. आधी आपण बनवणार आहोत कलेजी फ्राय. आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले मिक्स करून घेऊया. सर्वात पहिला मी ह्याच्यामध्ये लिंबा पिळते. लिंबामुळे खूप चांगला फ्लेवर येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमच किंवा 1 चमच आलं लसूणची पेस्ट, सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पाव चमच हळद, त्यातच मी चवीप्रमाणे मीठ मिक्स करणार आहे. त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकते अर्धा चमच आणि मिक्स मसाला सुद्धा वापरणार आहे. आगरी मिक्स मसाला अर्धा चमच. जर तुमच्याकडे मिक्स मसाला नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल आणि थोडंसं गरम मसाला वापरला तरी चालेल. आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता नाही, फक्त मसाल्यात मिक्स करणार आहोत. कारण की जेव्हा आपण ते धुतले त्याला थोडंसं पाणी लागूनच होतं. त्यातच आपलं हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि लिंबाच्या रसामुळे खूप छान असा फ्लेवर येतो. आता हे आपण मिक्स करून झालेलं आहे. आपण इथे पॅन ठेवले आणि तो छान गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावरती मी तेल टाकते. आपण शॅलो फ्राय करणार आहोत. जास्त तेल घातलं तर अंगावर उडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की जास्त तेलामध्ये कलेजी ही उफळते. त्याच्यात मी थोडासा हिंग टाकते. आणि त्याच्यावरती आता हे आपण डायरेक्ट पीसेस टाकणार आहोत, असेच मसाले लावलेले. कधी कधी मी कलेजी मिठाच्या पाण्यामध्ये एक उकळी काढून घेते. कधी कधी असे मसाले लावून डायरेक्ट पण बनवते. उकळी लावून घेतल्याने काय होतं, त्याला जी चरबीचं प्रमाण असतं किंवा काही डस्ट असतं तर ती निघून जाते. आता मी व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घेतलेले. एकदम फ्रेश आहे कलेजी. आणि आता हे मस्त आपण शिजवून घेणार आहोत. त्याचा मसाला सर्व त्याला लावायचे. हे एकदम मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे. सुरुवातीला पलटी केल्यानंतर आपण मंद आचेवरती शिजवणार आहोत. मध्यम आचेवर आपण 2 ते 3 मिनटं छान शिजवले. आता बघूया, साधारण ब्राऊन झाले आहेत, मोकळे होत आहेत, चिटकून नाही राहत, हे महत्त्वाचं आहे. आणि आता आपण सर्व पलटी करून घेऊया. आपले सर्व पीसेस पलटी करून झाले आहेत. आता हे आपण पुन्हा असेच मध्यम आचेवरती शिजवून घेणार आहोत. त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, झाकण ठेवल्याने पाणी सुटतो. असंच शिजवून घ्यायचे.
पुन्हा एकदा पलटी करून पाहायचं आहे. आपण 7 ते 8 मिनटं दोन्ही बाजूने छान शिजवून घेतलं. पहिलं सुद्धा शिजवून घेतलेलं होतं. आता आपली कलेजी फ्राय तयार आहे. मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. आपली ही चटपटीत अशी कलेजी फ्राय तयार आहे. तर मैत्रिणींनो, ही फ्राय आपण जेवणामध्ये, दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.